नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा अगोदर तर काढला होता, पण तो बंद केला आणि तेव्हा अटी होत्या त्या अटी पण त्यांनी रद्द केल्या. ज्या स्टेप होत्या, स्टेप बाय स्टेप शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं त्या स्टेप पण त्यांनी बंद केल्या. आणि आता सरकार येऊन थांबलेलं आहे उंबरठा उत्पन्नावर. जेव्हा आपल्या सोयाबीनची कापणी होईल, जेव्हा आपलं पीक कापणी प्रयोगामध्ये जे आपलं उंबरठा उत्पन्न ठरेल त्याच्यावरती आपली नुकसान भरपाई मिळणार. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, आपली एकी कधी होत नाही, तर आपण आपली एकी केलीच पाहिजेत आणि या सरकारला पण दाखवून दिलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की आपण आपल्या जवळच्या कृषी अधिकारी ऑफिसला किंवा कृषी ऑफिसला एक नियोजन तक्ता असतो, एक अधिकारी नेमलेला असतो. त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या एक पीक कापणी प्रयोगाचा तक्ता घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नेमलेले आपण गावं बघायचे आणि त्या गावामधील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं की ज्या दिवशी तुमच्या गावामध्ये सोयाबीनचा असो, कापसाचा असो, तुरीचा असो, मुगाचा असो, उडदाचा असो, पीक कापणी प्रयोग ज्या दिवशी असेल त्या दिवशी सर्व गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट देऊन तुम्ही सगळ्यांनी एक व्हायचं आहे आणि एक झाल्यानंतर तुमचा पीक कापणी प्रयोगाला तुम्ही तिथं उपस्थित राहायचं आहे. सरपंचांना पण स्वतः म्हणायचं की जेव्हा पीक कापणी प्रयोग असेल, जेव्हा तुम्हाला कॉल येईल, तेव्हा आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना पण सांगा तुम्ही आणि तुम्हाला तिथं उभं राहायचं आहे. उभे राहिल्याच्या वेळेस ग्रामसेवक असो, तलाठी असो किंवा कृषी सहाय्यक असो किंवा पीक विमा कंपनीचा एखादा प्रतिनिधी असो, जेव्हा तो तुमच्या गावातील 10x5चा असो किंवा 20x10चा असो, जो प्लॉट निवडेल त्या प्लॉटमध्ये तुम्हाला त्यांनी वजन किती घेतलं आहे, तुम्हाला ते याच्यावरती हस्तक्षेपी कागदावरती त्यांनी किती वजन ॲक्च्युअली घेतलेलं आहे. आणि जेव्हा सरपंच शिक्का मार्फत करते वेळेस किंवा ग्रामसेवक शिक्के मारते वेळेस तुम्हाला प्रॉपर बघायचं आहे की त्यांनी पण त्या याच्यावरती पेजवरती कंपनीच्या त्या कागदावरती त्यांनी उत्पन्न एकूण घेतलेलं किती आहे आणि गव्हर्नमेंटला सादर किती घ्यायला आहे. तर जेणेकरून तुम्हाला प्लॉट निवडायचा आहे, साधारणतः जो खराब सगळ्यात प्लॉट आहे तो प्लॉट तुम्हाला निवडायचा आहे आणि तो प्लॉट बसतोच. तर तुम्ही तो प्लॉट बसवाल, त्यांना सांगायचा आणि बसतो प्लॉट, तो कोणताही का प्लॉट असणार गावातला. आणि प्लॉट देते वेळेस चांगला प्लॉट दाखवायचा नाही मित्रांनो, कारण की 10पैकी फक्त गावामध्ये एखादा चांगला प्लॉट असतो, तर 10पैकी 9 प्लॉट सगळे खराब असतात. तर तुम्ही खराब प्लॉट दाखवायचा आहे. उंबरठा उत्पन्न घेते वेळेस अतिशय काळजीपूर्वक काही घ्या. बाबी आहेत, भरपूर बाबी आहेत. तुम्हाला तसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोच. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत आणि सगळ्या शेतकरी बांधवांचा फायदा झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यासमोर माझा हा व्हिडिओ पोहोचेल, दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. शेतकरी जगला पाहिजेत या हेतूने एक व्हिडिओ काढतो मित्रांनो आणि समोर पण व्हिडिओ काढणारच आहे. राम राम.